टाळ्यांचा आवाज येऊ द्या ठिकाणी. हॅलो, या ठिकाणी जोगेश्वरी महिला गोविंदा पथक या ठिकाणी दाखल झालेला आहे. अरे भाई बादशाह है वो बादशाह. SR या ठिकाणी आदरणीय डीजे 2 मिनिटं थांबवतोय. संजय सर सर्वांना 2 मिनिटं थांबवतोय मी. ओके. हा जो गोविंदा पथक आहे आपण पाहतो जोगेश्वरी माता जोगेश्वरी मुंबईचा हा पथक आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा गोविंदा पथक खूप चांगल्या पद्धतीने मानवी मनोरथ रथासाठी यशस्वी झालाय. या थराची माहिती मी यांना बोलवतोय प्लीज. गेल्या अनेक वर्षापासून आपला जो थर काम करत आहे खूप चांगल्या पद्धतीने नाव कमवलं आहे. काय सांगाल या थराबद्दल? सर्वप्रथम अलिबागच्या नगरीमध्ये या जोगेश्वरी माता गोविंदा पथकाचं गोपिका पथकांचं आपण अलिबागच्या वतीनं जोरदार टाळ्याने स्वागत करूया. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. अलिबागकर टाळ्यांमध्ये कंजूसी करू नका. जोरदार टाळ्या वाजवा. क्या बात आहे. त्या ठिकाणी माता आदरणीय जोगेश्वरी माता गोविंदा पथक याबद्दल माहिती सांगायची झाली तर गेल्या वर्षी भर पावसामध्ये जेव्हा भरघोस असा पाऊस होता त्या भर पावसामध्ये सुद्धा या गोविंदा पथकाने 6 थराची मानवी मनोरा रचला होता. त्याबद्दल त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत व्हायला पाहिजे. याचबरोबर या गोविंदा पथकामध्ये विश्वविक्रमी ज्यांनी वर्ल्ड गिनीज रेकॉर्डमध्ये नाव घेतलेलं आहे असा जय जवान पथकाचे मुख्य शिक्षक सन्माननीय संदीपजी ढवळे सर यांच्या सौभाग्यवती सुद्धा या गोविंदा पथकामध्ये आहेत. मी त्यांना विनंती करतोय कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे. ढवळे वहिनी आपण जर इथे असाल तर कृपया यानंतर आपण आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगितलं जातोय ज्या गोविंदा पथकाने वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे अशा जय जवान गोविंदा पथकाच्या मुख्य प्रशिक्षक संदीप ढवळे सर यांच्या सौभाग्यवती ज्या पथकामध्ये आहेत असं हे गोविंदा पथक जोगेश्वरी माता गोविंदा पथक आपल्या समोर 6 थरांची सलामी लावणार आहे. जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा अलिबागकरांनी आपला जोर केला पाहिजे. कुलकर्णी सर आपण थोडा वेळ थांबवतोय. आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या विजनवर अर्थात रॅप सॉन्ग त्या ठिकाणी. ओके ओके नाही आता नको नंतर घ्या ना. ओके 2 मिनिटं. ठीक आहे ठीक आहे. आपण सुरुवात करूया. या ठिकाणी जो महिला गोविंदा पथक आहे अरे बोल बजरंग अरे बोल बजरंग सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्रीराम. अरे जय श्रीराम अरे जय श्रीराम. गणपती बाप्पा पाहिजे. प्रत्येकाने टाळ्या जोरदार टाळ्या. जरा सपोर्ट थोडं पुढे ना. थोडं पुढे रे. या ठिकाणी रोहा तालुका थोडं पुढे या. थोडं या ठिकाणी प्रदर्शनी आपण थर लावताना पाहत आहोत. जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथक जोगेश्वरी. आत्ताच आपल्या समोर सांगितलं की 2023 साली भर पावसामध्ये ठाणे येथे 6 थर रचणारे गोविंदा पथक अर्थात जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथक जोगेश्वरी. खूप सुंदर असं या ठिकाणी प्रदर्शन. सर थांबा सर थांबा.
थोडं मागे व्हा एकमेकांना उचला, थोडं मागे व्हा सर्व सकृप आहेत. टेन्शन या खाली या नो प्रॉब्लेम. या ठिकाणी गावदेवी गोंधळपाडा या संघाला टाळ्या वाजल्याच पाहिजे. गावदेवी गोंधळपाडा या संघाला सन्मान चिन्ह देण्यात येणार खूप आहे. चांगला प्रयत्न आपण केलात, खूप चांगला प्रयत्न केलात. गावदेवी गोंधळपाडा आपण पुढे यायचं आहे. मी आदरणीय सुधीर चेरकर आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे सन्मान चिन्ह द्यायचं आहे. आदरणीय सुधीरजी चेरकर विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गावदेवी गोंधळपाडा या संघाला या ठिकाणी बक्षीस वितरण करायचं आहे, अर्थात सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम. अनेक गोविंदा पथक या ठिकाणी ह्या गोविंदा शिबिरामध्ये अर्थात प्रो गोविंदाच्या धर्तीवर संपन्न होत असलेल्या सराव शिबिरामध्ये उपस्थित झालेले आहेत. तदनंतर होणारा गोविंदा पथक असेल जरा पाणी द्या. पाणी जय हनुमान पाणी गोविंदा पाहिजे का? पथक बामण सुरे किहीम आपण तयार राहायचं आहे. आपण तयार राहायचं लक्षात घ्या. जय हनुमान गोविंदा पथक बामण सुरे किहीम आपण तयार राहा. मी या ठिकाणी या ठिकाणी कौशिकी घरत विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. कौशिकी घरत श्रीदत्त गोविंदा पथक चेंढरे कौशिकी या ठिकाणी अमित घाग यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करणार आहे. आदरणीय अमित घाग, मी संदेश पालकर आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते अमित घाग रोहा तालुका अध्यक्ष यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. भारतीय जनता पार्टी रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय संदेशजी पालकर अर्थात त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जाणार आहे. आदरणीय अमित घाग, धन्यवाद अमित घाग सर आणि धन्यवाद संदेशजी पालकर सर अर्थात जुगाड्या या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत पालकर सर. तसेच कोकण रत्न हा पुरस्कार देखील त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. अशा पालकर सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी रोहा तालुक्याचे अध्यक्ष अमित घाग यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. धन्यवाद. तसेच या ठिकाणी आदरणीय संदीप घरत यांचा सन्मान करण्यासाठी मी अप्पा पालकर आपणास विनंती करणार आहे. संदीप घरत संदीप घरत आपण देखील यायचं आहे. आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जातो अप्पा पालकर यांच्या शुभ हस्ते प्लीज. आणि विकास पाटील आपण देखील यायचं, आपला देखील सन्मान या ठिकाणी आदरणीय अप्पा पालकर यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे. हॅलो या ठिकाणी अर्थातच व्यासपीठावर हॅलो पोलकर सर टोटल किती आले पुरुषाच्या आतापर्यंत? या ठिकाणी एक सन्मान तथा सत्कार म्हणायला हरकत नाही आहे. आपण व्यासपीठावर घेतोय श्रीदत्त गोविंदा पथक चेंढरेची कुमारी कौशिकी घरत. आपण व्यासपीठावर यायचं आणि सन्मान आपण स्वीकारायचा आहे प्लीज. खऱ्या अर्थानं 2005 साली गोविंदा पथक ज्या वेळेला थर लावले होते त्यावेळेला 7व्या थरावर खऱ्या अर्थानं उभी राहणारी आपल्या सर्वांची लाडकी कौशिकी घरत हिचा या ठिकाणी जोरदार सन्मान केला जातो. मी आदरणीय प्रशांतजी उंदेरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान वितरित करण्यासाठी या ठिकाणी विनंती करणार आहे. आजूबाजूला महिला पथक असेल तर त्याने प्लीज जरा या ठिकाणी यायचंय सपोर्टसाठी. खूप खूप आजूबाजूला जर महिला पथक असेल तर सपोर्टसाठी या ठिकाणी यायचंय. एखाद्या महिला पथक जरा सपोर्टसाठी या ना. महिला पथक जर असतील या ठिकाणी या ना. जरा महिला पथक बऱ्याच महिला पथक या ठिकाणी आहेत. सपोर्टसाठी या ना. इथे जरा सपोर्टसाठी या. महिला पथक जर असतील सपोर्टसाठी या. यानंतर होणारा गोविंदा पथक असेल जय हनुमान गोविंदा पथक बामण सुरे किहीम आणि त्याच्यानंतर साई सेवक गोविंदा पथक अक्षी.
या पुढील गोविंदा पथकाने आपण तयार राहायचं, सज्ज राहायचं आहे. चला पुन्हा संधी आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या दुसऱ्या संधीसाठी. चला या सर्व सपोर्टसाठी यायचं महिला गोविंदा पथक. भोनंग गोविंदा पथक आपण व्यासपीठावर यायचं आहे. भोनंग गोविंदा पथक. टाळ्या वाजवायच्या, पुन्हा एकदा टाळ्या वाज. महिलांचा या ठिकाणी थर आपण रचत असताना पाहतोय. जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथक. खूप मोठा संकल्प, खूप मोठं स्वप्न. क्या बात है, जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. जबरदस्त या ठिकाणी 111 अर्थात जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथक. जोगेश्वरी खूप खूप अभिनंदन. मित्रांनो, अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोप नाही झेप आवश्यक असते आणि हीच झेप खऱ्या अर्थानं या ठिकाणी जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथकाच्या माध्यमातून घेण्यात आली. खूप खूप अभिनंदन. एक जोशपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होणारा या ठिकाणी सराव शिबिर अर्थात प्रो गोविंदाच्या धर्तीवर आदरणीय दिलीप शेड भोईर आणि अलिबाग कोळीवाडा